मी विनायक रानडे. तशी ओळख म्हणायला गेलं तर ग्रंथतुमचे दारी कुसुमाग्रज प्रतिष्ठान एवढीशी ओळख आहे. मुळामध्ये माझं मुद्रणाचा व्यवसाय, नाशिकमध्ये शिक्षण, पुण्याला मुद्रणाचं शिक्षण घेऊन मी नाशिकमध्ये आलो आणि नाशिकमध्ये मुद्रणाच्या क्षेत्राच्या निमित्ताने वेगवेगळ्या व्यावसायिकांशी, लेखकांशी सगळ्यांशी परिचय होत गेला. गोतावळा वाढत गेला. साधारण त्या काळी माझ्याकडे 3,500 लोकांचे फोन नंबर होते आणि मला एक छंद असा होता की वाढदिवसाला शुभेच्छा द्यायच्या. सुरुवातीच्या काळामध्ये लक्षात ठेवण्यासाठी कालनिर्णयावरती म्हणजे वाढदिवस लिहून ठेवायचे नोव्हेंबरमध्ये आणि मग त्यावेळेला फोन नसायचे, त्यामुळे भेटून शुभेच्छा द्यायच्या. मग हळूहळू फोन आले. हळूहळू विज्ञानाने प्रगती केली आणि आपण एकमेकांशी चांगल्या प्रमाणात जोडले गेलो आणि मग असं लक्षात आलं की 3,000-3,500 जे नंबर आहे हे कोणाचे आहेत, त्यांचे वाढदिवस माझ्याकडे आले. तर मी त्या माणसाला शुभेच्छा दिल्या. आता ह्याच्याबद्दल तुम्हाला गंमत वाटेल, कारण हल्ली सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुकवरनं, व्हॉट्सअपवरनं वाढदिवस सगळ्यांना कळतो. पण तो काळ असा होता की जेव्हा वर्तमानपत्रामधनं ठराविक लोकांचे वाढदिवसच लोकांना कळायचे आणि मग त्यावेळेला मी जेव्हा माणसाला फोन करायचो, शुभेच्छा द्यायचो, तेव्हा त्याला आनंद व्हायचा. मग हा आनंद वाढवता येईल का आपल्याला? एखादी गोष्ट चांगल्या प्रकारे पण वापरता येते. जसं सुरीचं उदाहरण घेतलं आपण. सुरी चांगल्या पद्धतीने वापरली तर फायद्याची आहे, सुरी गैरकामाकरता वापरली तर गैरफायद्याची. तसं एक बल्क SMS नावाचं त्या काळी पॅकेज मिळायचं. मी महिन्याला 10,000 SMS पॅक घ्यायचो. DND जे आलं, डू नॉट डिस्टर्ब, ते लोकांच्या चुकीच्या वागण्यामुळे आलं, कारण ते नको तेवढे मेसेज फॉरवर्ड करत बसायचे. मग मी विचार केला की मला जो वाढदिवस माहिती आहे आणि मी त्या माणसाला शुभेच्छा दिल्या की त्याला आनंद मिळतो. हा आनंद वाढवता कसा येईल, तर आपण त्या माणसाचा वाढदिवस त्याच्या परिचित लोकांना कळूया. मग त्या काळी समजा एखाद्या डॉक्टरचा वाढदिवस असेल तर सगळ्या डॉक्टरांना, जर बिल्डरचा असेल तर सगळ्या बिल्डरला, अशा मी मेसेज करायला लागलो आणि त्याचा खूप चांगला परिणाम झाला. लोक एकमेकांशी जोडली द्यायला लागली. सुरुवातीच्या काळात कळायचं नाही की अचानक आपला वाढदिवस कसं काय लोकांना कळलं. आणि तो काळ असा होता की 16 रुपये इन्कमिंग आणि 32 रुपये आउटगोईंग. तरी पण लोक त्या दिवशी मोबाईल आवर्जून उचलायचे, कारण त्यांना माहिती असतं की आज मला शुभेच्छा मिळेल. वाढदिवसाची अजून एक गंमत अशी असते की त्याला पितृपंधरवडा, रविवार, नॅशनल हॉलिडे असं काही नसतं. त्यामुळे जो तो रोज कोणतरी सुखात असायचा आणि त्याचा आनंद मी वाढवत जायचो. हे सगळं काम चालू असताना मुद्रणाच्या व्यवसायामुळे पुस्तकांचं काम जास्त प्रमाणात केलं. त्या काळात सुदैवाने कुसुमाग्रजांचा चांगला सहवास लाभला. शांत शेळके वगैरे पण माझ्याकडे येऊन जायच्या आणि असं सगळं काम चालू होतं. आणि मग ह्या वाढदिवसाच्या शुभेच्छा वाढायला लागल्या आणि आपल्याकडे अशी पद्धत आहे की मला काहीतरी मिळालं की मला देण्याची उर्मी वाढते. तसं माझ्यामुळे वाढदिवसाचा आनंद मिळाल्यानंतर त्या मित्रांना वाटायला लागलं की विनायकला आपण काहीतरी देऊया. काय घेऊया असं माझ्या मनात काही नव्हतं, कारण वाढदिवसाला पार्टी घेणं हा काही माझा हेतू नव्हता. त्यामुळे मी आपलं हसून न्यायचं ते आणि पुढे पुढे ते काम वाढत गेलं. माणसं जोडत गेली. कुसुमाग्रजांच्या बरोबर राहण्याची संधी मिळाली आणि हे सगळं करताना 2004ला एक भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये काही गोष्टी या प्रकर्षाने मला जाणवल्या. अपघात झाल्यानंतर 1.5 वर्ष मी साधारणतः बिछाण्यावर काढलं आणि या 1.5 वर्षामध्ये आज कोणाकडे जे शक्य नाही ते मला शक्य झालं, ते म्हणजे मला स्वतःशी बोलायला वेळ मिळाला. आज तुम्ही जगातल्या कानाकोपऱ्यातल्या कुठल्याही माणसाशी कधीही संवाद साधू शकता, पण स्वतःशी बोलायला कोणाकडेच वेळ नाही. तो या 1.5 वर्षात मला छत बघत असताना मिळाला. त्या काळी मी पण स्मार्ट नव्हतो आणि फोन पण स्मार्ट नव्हता. त्यामुळे मी स्वतःचंच मनन चिंतन करत गेलो. पूर्ण पुंजी संपली होती. या 1.5 वर्षामध्ये अनेक ऑपरेशन्स करायला लागली आणि मग स्वतःशी बोलताना जाणवलेल्या 2-3 गोष्टी होत्या. त्यातल्या पहिली गोष्ट की पैशाने जर आयुष्य विकत घेता येत असतं तर माझ्याबरोबरचा एक जण जो अपघातात दगावला त्याच्या आईवडिलांनी त्याचं जीवन परत का नाही घेतलं. म्हणजे सगळ्या गोष्टी पैशाने होत नाही. दुसरं असं जाणवलं की आपण घरातल्यांसाठी जे करतो ते त्यांच्यापेक्षा मी केलं ह्याच्यातला मोठेपणा असतो. म्हणजे बऱ्याच जण असं म्हणतात की मला सायकलही नव्हती लहानपणी, मी मुलाला मोटरसायकल दिली, मी बायकोला दागिने केले, मी आईला साडी घेतली. त्याच्यामध्ये मी घेतली, मी केलं, ह्याला खूप महत्त्व होतं. तर आता हा मी काढून टाकायचा. पैशाने सगळं घेता येत नसेल तर पैशासाठी धावपळ किती करायची, त्याचं पण एक काहीतरी आपण बंधन टाकलं पाहिजे. खरं तर मला असं वाटतं की वाचन म्हणजे काय, तर पहिल्यांदा तुम्ही निसर्ग वाचता यायला पाहिजे. निसर्ग ज्याला वाचता येतो ना त्याला कळतं. आपल्याकडे संचित करण्याची निसर्गात पद्धतच नाही आहे. तुम्ही एक बघा, कुठलंही झाड कुठे उगवलं, आजूबाजूचं वातावरण कसंही असलं तरी ते सुवास देणार असेल तर तसं सुवासच देईल. मोगरा कधी असं म्हणत नाही की मी ताडामाडासारखा उंच होईल म्हणजे मग मी तिथे जाऊन फुलं देईल. त्यामुळे आपण जसे आहोत तसं वागलं पाहिजे. आपण संचित नाही केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी निसर्ग तुम्हाला शिकवतो. ज्याला निसर्ग वाचता येत नाही त्यांनी माणसं तरी वाचायला पाहिजे आणि ज्याला माणसं आणि निसर्ग वाचता येत नसेल त्यांनी पुस्तकं मात्र आवर्जून वाचली पाहिजेत. कारण पुस्तकं तुम्हाला हे सगळं वाचायचं कसं, कारण लेखक आयुष्यभरामध्ये घेतलेले अनुभव
तुम्हाला काही शब्दांमध्ये, काही पानांमध्ये, काही खंडांमध्ये तुमच्यापर्यंत आणून देतो. असं सगळं चालू असताना अपघातामध्ये या 1.5 वर्षामध्ये स्वतःशी बोललो आणि जसं मी कामाला करायला सुरुवात केली तेव्हा एक नक्की ठरवलं की इथून पुढे आपल्याला काहीतरी समाजाला द्यायला पाहिजे. कारण जर मला हे आशीर्वादाने आयुष्य मिळालं असेल तर त्या समाजासाठी आपण काहीतरी देणं घेतलं पाहिजे. कारण माझ्याकडे पैसेही नव्हते त्या काळामध्ये. मग मी वाचलो कसं? तर काहीतरी अशा गोष्टी आहेत की ज्याला आपण म्हणतो पुण्यही. मग आईवडिलांची पुण्य असेल, समाजाची पुण्य असेल, कोणाच्या तरी आशीर्वादाने आपण वाचतो. साधारणतः समाजाची सेवा करायची तर 2 प्रकार असतात. एक समाजसेवक होणं आणि स्वतःचीच प्रगती करणं राजकारणात जाऊन, किंवा समाजासाठी काहीतरी करायचं. सुदैवाने कुसुमाग्रजांचा सहवास लाभला होता आणि त्या काळामध्ये हे मनात पक्कं बिंबलं होतं की वाचनाने माणूस समृद्ध होतो. मुलं वाचत नाहीत का? हल्ली कोणी वाचत नाहीत का? ते वाचतात. पण मुलं तेच वाचतात ज्याचे मार्क्स होतात आणि पुढे मोठे झाल्यानंतर तेच वाचतात ज्याचे पैसे होतात. त्यामुळे आपण लहानपणापासून मुलांवरती हेच संस्कार करत आलो. कारण हल्लीच्या पिढीला मुलांना मोठं करायचं म्हणजे समृद्ध करायचं म्हणजे त्यांच्याकडे भरपूर पैसे आले पाहिजे. त्यामुळे वाचनाकडे कुठल्या जायला पाहिजे? तर ज्याचं रूपांतर मार्कांमध्ये करते. मग पूर्वीच्या काळची पिढी आणि आत्ताची पिढी तुम्ही बघा, आत्ता 70 आणि 80 वर्षाची जी माणसं आहेत त्या काळातली ती तुकतुकीत आहेत. कारण ते देत आले, आपली पिढी मागत आली. लहानपणापासून आपल्याला सवय लावलेली असते, वर्गात जा, मार्क घेऊन ये, मग पहिला नंबर घेऊन ये, मग बक्षीस घेऊन ये. आपण सगळे मागत आलो आणि ही मागणाऱ्यांची पिढी आहे. आणि ही मागणाऱ्यांची पिढी देणाऱ्यांची व्हायची असेल तर त्याच्यावरती पुस्तकाशिवाय, वाचनाशिवाय संस्कार होणार नाही. हे मनावरती कुसुमाग्रजांच्यामुळे पक्कं बिंबलं होतं. त्यामुळे आपण इथून पुढे काय काम करायचं? तर पुस्तकांच्या संबंधी काहीतरी काम करायचं. मग पुस्तकांच्या संबंधी काम करायचं म्हणजे काय? तर लेखक लिहितो, प्रकाशक प्रसिद्ध करतो, पण ते वाचकाला उपलब्ध होण्याची त्या काळातला मार्ग हा खूप कमी प्रमाणात लोक विकत घेऊन वाचायचे. सामान्यतः वाचनालय हा एक त्याच्यासाठी उत्तम पर्याय होता. त्यामुळे कुसुमाग्रज स्मारक या इथे आपण एक वाचनालय उभं करूया. वाचनालय उभं करायचं तर त्याला पुस्तकं पाहिजेत. पुस्तकं मिळवण्याचे 2 मार्ग होते. एक तर सगळ्या गावातनं पुस्तकं गोळा करून आणायची मित्रपरिवाराकडनं, किंवा विकत आणायची. विकत आणायची तर पैसे लागतील, गोळा करून आणणं सोपं होतं. पण मनामध्ये ते गोळा करून आणणं पटलं नाही. कारण आपल्या घरी सुद्धा आपण अन्न शिळं झाल्याशिवाय कामवालीला खायला देत नाही. मग सगळा समाज चांगलं कसं काय देईल? मग ह्याच्याकरता आपल्याकडे पैसे पाहिजे. आणि मग पैसे कसे मिळवायचे? तर त्याच काळात सुदैवाने अमेरिकेच्या आमच्या एका मित्राचे बंधू नाशिकला आले होते, देशपांडे म्हणून, आणि त्यांनी वाचनाला पहिली 15 लाखाची देणगी दिली. ते एक शिकवणूक त्यावेळी नक्की मिळाली की त्यांनी 15 लाख दिले, ते अमेरिकेत गेल्यानंतर पाठवले. सुदैवाने ते तिकडनं पाठवले असल्यामुळे त्याचा वरचा खर्च वाचला. सामान्यतः असं होतं की असं कोणीतरी देणगीदार देणगी देतो, मग ती संस्था त्याचा सत्कार करते, त्याला शाल, श्रीफळ, मग एक छान मानचिन्ह, मग जमलेल्या लोकांना चहा, कॉफी, सामोसा, मग त्याला रात्री जेवायला न्यायचं त्याच्या परिवाराला, म्हणून सगळे विश्वस्त त्यांच्या परिवारासह त्याला जेवायला नेतात आणि 50,000 रुपये तुरडा करतात. मग त्या माणसाने दिलेले पैसे कशासाठी दिले होते? वाचनालयासाठी दिले होते. मग आपण विश्वस्त असणं किंवा संस्था चालवणं ह्याच्यामध्ये जबाबदारीने वागायला पाहिजे. त्यांनी दिलेल्या पैशाचा विनियोग हा पुस्तकांकरता व्हायला पाहिजे. मग आपण ही पुस्तकांकरता जर आपण केलेलं आहे, वाचनालय उभं केलं आहे, तर कुठलाही, जसं आई वडिलांना वाटतं की मुलगा पुढे सुदृढ व्हावा, समृद्ध व्हावा, मोठा व्हावा, तसं हे वाचनालय पण समृद्ध व्हायला पाहिजे. मग वाचनालयाची समृद्धी त्या काळामध्ये असं ढोबळ मत असं असायचं की ज्या वाचनालयात पुस्तकांची संख्या जास्त ते वाचनालय समृद्ध. त्यांनी मी प्रेरित झालो की आपल्याला आपलं वाचनालय समृद्ध करायचं. कुसुमाग्रज स्मारकमध्ये वाचनालय सुरू झालं आणि समृद्ध करायला नवीन पुस्तकं आणायला. मग नवीन पुस्तकांसाठी परत निधी पाहिजे. आणि मग एक कल्पना मनात डोकवली की ज्यांना ज्यांना आपण वाढदिवसाच्या निमित्त आनंद देतो त्यांनी वाढदिवसाला कुसुमाग्रज प्रतिष्ठानला एका पुस्तकाचे पैसे देणगी म्हणून द्यायचे. पुस्तक द्यायचं नाही, कारण सगळी सारखी पुस्तकाला तर काय करायचं. मग त्यांनी दिलेल्या देणगीतनं वाचकांना जे हवं आहे, जे चांगलं आहे असं पुस्तक आपण आणू शकतो. सुरुवातीला मजा वाटली, लोकांना हसू पण आलं, कारण त्या काळामध्ये पेटीएम वगैरे असे काही प्रकार नव्हते. एक तर प्रत्यक्ष त्या वाढदिवस ज्याचा आहे त्याला जाऊन भेटून त्याच्याकडनं रोख पैसे आणायचे किंवा चेक आणायचं. पण त्याच्यासाठी जायला लागत होतं, कारण लोकांच्याकडे दुसऱ्यासाठी वेळ आता आजकाल खूप कमी आहे. पण आनंदाची गोष्ट आहे की बाबा आपल्याला वाढदिवस आहे तर काहीतरी द्यायला पाहिजे. मग हे असं सगळं काम सुरू केलं आणि मला पहिल्यांदा मिळालेली शिकवण जी होती की आपण हे सगळं करतोय तर आपला एकही रुपया ह्या देणगीतनं आपल्यावर खर्च नाही झाला पाहिजे. म्हणजे फोनसाठी, जाण्या येण्यासाठी, राहण्यासाठी असं काही नाही होतं कामं. सुरुवातीला कोणी 50 दिले, कोणी 100 दिले, कोणी 500 दिले, कोणी 1000 दिले. अशा पद्धतीने जेव्हा पैसे गोळा व्हायला लागले तेव्हा वाचनालय समृद्ध होत गेलं. 2 वर्षानंतर असं लक्षात आलं की 5 लाख रुपये निधी गोळा झाला आणि 5 लाखाची पुस्तकं या कुसुमाग्रज स्मारकच्या वाचनालयामध्ये त्याच्यात भर पडली आणि वाचनालय समृद्ध.
एक दिवस मात्र मनात विचार आला की आपण कुठेतरी चुकतो आहोत. कारण वाचनालयाची समृद्धी ही किती पुस्तकं आहेत त्यापेक्षा ती किती जण वाचतायत ह्याच्यावर जर असली तर आपण कुठेतरी चुकतोय. कारण ह्या पद्धतीने जर आपण 10 वर्ष काम केलं तर वाचनालयाची उभी उंची वाढेल, पुस्तकांची थरच्या थर बसतील आणि वाचक आज 500 आहेत तर उद्या कालांतराने 400 होतील, मग 300 होतील. मग कुठेतरी आपण ज्याची देणगी घेतली त्याला न्याय दिला नाही. आज तुम्ही बघा महाराष्ट्रामधल्या जेवढ्या चांगल्या शहरांमधल्या जेवढी चांगली वाचनालय आहेत त्यांच्यामध्ये जर 1 लाख पुस्तकं असतील तर सामान्यतः पटावरती म्हणजे कागदावरती 4000 वाचक असतात आणि प्रत्यक्षात 2000च वाचक पुस्तकांची देवाणघेवाण करतात. मग तुम्ही उलटा विचार केला तर 98,000 पुस्तकं ही वाचकांच्या प्रतीक्षेत आहेत. आणि वाचनालय चालवणारे जर ज्यांना बोलता येतं ते वाचकांना दोष देऊन मोकळे होतात, भाषणं ठोकतात की वाचक नालायक आहे, माझ्याकडे खूप समृद्ध वाचनालय आहे पण वाचक माझ्याकडे येत नाहीत. ज्यांना लिहिता येतं ते लिहितात. पण ह्या सगळ्या लोकांना हे सगळं जमतं कारण ह्याला कोणीतरी शासन मदत करतं म्हणून त्यांच्याकडे पुस्तकं येतात, समाज मदत करतो, त्यांना ते चालवायचं असतं. पण ते आईच्या भावनेने चालवलं जर तर मग कळतं की मुलगा कामावर जाणार आहे तर आई किंवा बायको त्याला डबा देते. कारण त्याची दुपारची भूक भागली गेली पाहिजे. घरामध्ये सगळ्या पद्धतीचे लोणचे आहेत, चटण्या आहेत, सगळं आहे, छान प्रकारे जेवायची सोय आहे. पण तो दुपारी घरी आला नाही म्हणून त्याला उपाशी नाही ठेवत. कोणी जर दवाखान्यात आजारी असेल तर आपण त्याला पण तिकडे खायला नेऊन देतो कारण त्याची भूक भागली गेली पाहिजे. मग काय असं लक्षात आलं की वाचनालय तर आहेत आणि वाचक पण आहेत, मग येत का नाहीत? तर वय, वेळ आणि अंतर ह्या 3 गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. ज्यांच्याकडे कामाला हल्ली महिला आणि पुरुष दोघंही जातात त्यामुळे घरी यायला उशीर होतो, त्याच्यानंतर वाचनालयात जाणं शक्य नसतं. जे ज्येष्ठ आहेत त्यांना घरं लांब गेल्यामुळे वाचनालयापर्यंत जाणं येणं शारीरिक त्रासदायक पण आणि आर्थिक खर्चाचं पण व्हायला लागलं. मग काय होतं की वाचनालयात पुस्तकं आणि वाचक ह्यांचा ताळमेळच लागत नाही. मग ह्याच्यामध्ये कोणी मार्ग का काढत नाही? कारण आता दुसऱ्याकरता आपण काहीतरी करायचं या भावनेने काम करणारी माणसं कमी होत चालली. आणि मग शाळेमध्ये त्या काळी आमच्याकडे जेव्हा एखाद्या वर्गात शिक्षक नसायचे एखाद्या तासाला तेव्हा आमच्याकडे पुस्तकांची पेटी यायची आणि त्या पेटीतनं पुस्तकं वाचली जायची. ते डोक्यात होतं. त्याच्यानंतर असं लक्षात आलं की कुसुमाग्रजांच्या काळामध्ये स्वतः तात्यासाहेब असताना त्यांनी आदिवासी पाड्यांवरती साखळी वाचनालय पिशवी भरून पुस्तकं पाठवायची. मग हे सगळं कुठेतरी मनात आलं की वाचनालयातली पुस्तकं वाचकापर्यंत जायला पाहिजेत. आणि लहानपण जे माझं गेलं ते आम्ही एकत्र कुटुंबामध्ये असल्यामुळे दिवाळीला, मे महिन्याच्या सुट्टीत 17-18 आत्ते मामे भावंड एकत्र यायचो आणि खूप मजा करायचो. तर मजा काय करायचो ते आज लक्षात येतं. कारण आम्ही एकमेकांचे टी शर्ट वापर, एकमेकांचा घड्याळ वापर, बहिणी असेल तर फ्रॉक बदलून घे, कोणाची पिन घे, म्हणजे ती वस्तू माझी पुस्तकं माझ्या भावाला, भावाची पुस्तकं त्याच्या बहिणीला, म्हणजे कुठलीही गोष्ट पूर्णपणे वापरली पण जायची आणि विविधता पण होती. आजकाल असं झालेलं आहे की एका घरामध्ये 25 लोकांना एक टी व्ही होता, आता प्रत्येकाच्या खोलीमध्ये वेगळा टी व्ही आला. त्यामुळे वाचनालयाचं पण असं झालं की वाचनालयात एकाच ठिकाणी पुस्तकं आणि वाचक मात्र विखुरले. ह्याचा ताळमेळ घालायचा असेल तर कुठेतरी एकमेकांशी जोडलं गेलं पाहिजे. आणि वाचक जर पुस्तकापर्यंत पोहोचत नसेल तर वाचनालयाचं हे काम आहे की त्यांनी पुस्तकांना वाचकापर्यंत पोहोचवायला पाहिजे. आणि मग ह्या अपघातामध्ये ज्या अनेक गोष्टी शिकलो त्याच्यातनं हे मनात आलं की तुमच्या वाचकांपर्यंत पुस्तक पोचलं पाहिजे. मग त्याला एक छान नाव सापडलं, ग्रंथ तुमच्या दारी. ग्रंथ तुमच्या दारी. आजकाल तुम्ही बघा सगळ्या गोष्टी तुम्हाला घरापाशी येतात. मग असं का होत नाही की नवीन वस्ती आली तिथे चहावाला आला, मग नंतर हळूहळू किराणा आला, मग नंतर ज्वेलरी आले, बँक आली, ब्रँच आली, सगळं आलं. तुमच्या घरात तुम्हाला हवं ते तुम्ही मागवून घेता कारण ह्या सेवा तुमच्यापर्यंत देणाऱ्याला त्याचा मेवा मिळतो. मग असं होतं का कधी की तुमच्या गल्लीतनं एक कुठला तरी गाडीवरती पुस्तक घेऊन चालला आणि तो म्हणतो चिवी जोशीपासून आता चेतन भगतपर्यंत काही वाचा, 2 रुपये. असं होत नाही कारण व्यवसाय नाही हा. वाचनालय हा व्यवसाय नाही, पण वाचनालय माणसाला समृद्ध करणारी गोष्ट आहे. पण हे जर मी केलं तर मला काहीच मिळणार नसल्यामुळे वाचनालय तिथेच राहतं आणि वाचक मात्र दुरावले जातात. ह्याच्यातली दरी भरून गेली पाहिजे आणि वाचकाला पुस्तक मिळालं पाहिजे. म्हणून असं कल्पना आली की ग्रंथ तुमच्या दारी. काय करायला पाहिजे? मग मी नाशिकमधल्या आजूबाजूच्या ज्येष्ठ नागरिक संघांना जाऊन भेटलो. ज्येष्ठ नागरिक संघांमधल्या सगळ्या नागरिकांना एकत्र भेटायला नाशिकला समाज मंदिर आहे. ते दर आठवड्याला भेटतात, चांगली मजा करतात. बरं, यांची गंमत अशी असते की यांच्याकडे सगळी आयुष्याची पुंजी एकत्र केलेली असते. मुलाला चांगला पैसा मिळत असतो, पण ह्या ज्येष्ठांच्याकडे जे पैसे आहेत ते आपल्याला किंवा आपल्या जोडीदाराला पुढे काही भविष्यात अडचण आली तर मुलाकडे मागायला नको म्हणून ते पैसे ते साठवत जातात. पुढे मुलांना गरज पडली तर साठवत जातात. त्यामुळे घरात येईल ते वर्तमानपत्र, मासिक, कागद जे असेल ते वाचतात.
मुलाला हे कळत नाही, मुलगा 60,000चा मोबाईल घेतो, पण वडिलांना तर कधी 200 रुपयाचं पुस्तक पाहिजे का असं विचारत नाही. कारण ह्या पिढीला ते माहितीच नाही की वाचनाने माणूस समृद्ध होतो. ज्यांना माहिती होतं त्यांच्याकडे जवळ पुस्तक नाही. मग ह्याच्यातला तोडगा असा काढला की आम्ही तुमच्याकडे पुस्तक आणून देऊ. काय असायला पाहिजे? मग एक पत्र्याची पेटी घेतली, त्याच्यामध्ये 100 पुस्तकं ठेवली. 100 पुस्तकांमध्ये कसं असलं पाहिजे, जसं आपण जेवताना आंबट, गोड, तिखट, तुरट, खारट अशा सगळ्या चवींचा आस्वाद घेतो तरच समृद्ध होतो, तसं ह्याच्यामध्ये कथा, कादंबरी, अनुवाद, विनोद अशा सगळ्या प्रकारचं साहित्य असलेली एक 100 पुस्तकांची पेटी. कोणाला द्यायची? वाचनालयापासून लांब आहे आणि एका जवळपास एखाद्या सोसायटीत, एखाद्या वस्तीत, एखाद्या गल्लीत 35 जण जर एकत्र आले वाचणारे, तर त्यांच्या गटाला त्यांनी मागणी केल्यानंतर आपण 100 पुस्तकं द्यायची. 35चं गाणे 100चं गणित का बरं? तर लहानपण माझं ज्या शाळेत गेलं तर तेव्हा एक भीती असायची की वर्षभर शिक्षकांनी मेहनत घेतली आणि परीक्षेमध्ये 100 पैकी 35 गुण जर नाही मिळाले, ह्याचा अर्थ मला 35 गुणांचं जर आकलन नाही झालं तर मी नापास आहे, मी पुढे जायला लायक नाही आहे असं. मग आज ही 100 पुस्तकं येणार कुठून आहेत? तर माझ्या मित्रपरिवाराने, पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या लोकांनी वाढदिवसाला दिलेल्या पैशातनं जी पुस्तकं येतील त्याला जर न्याय मिळायचा असेल तर 100 पैकी 35 पुस्तकं वाचकाच्या घरात गेली पाहिजे. मग आपण म्हणू शकतो पप्पू पास होऊया. मग मी असं केलं की सगळ्यांना भेटलो, त्यांना सांगितलं की तुम्ही 35 जणांचा गट करा, आम्हाला अर्ज करा. गट करा आणि अर्ज करा. ह्याचं मागचं कारण एवढंच आहे की अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. अनेक जण आपल्या आजोबाच्या नावाने पाणपोई उघडतात, पण तिथे पाणी कोणालाच प्यायचं नसतं. कालांतराने त्याच्यावर कावळे बसतात. त्यामुळे समाजाला गरज असेल, समाजाला हवं असेल तर दिलेली सेवा ही खरी समाजसेवा आहे आणि ती टिकू शकेल हे मनामध्ये पक्की भावना होती. त्यामुळे आधी सगळ्यांना भेटलो, त्या सगळ्यांच्याकडनं अर्ज घेतले आणि मग जेव्हा पुस्तकांची पेटी तयार करायची वेळ तेव्हा लक्षात आलं की सामान्यतः एका पुस्तकाला त्या काळी 200 रुपये जर असतील तर 100 पुस्तकांना मला 20,000 रुपये लागतात. पण एकदम लक्षात आलं की जो माझा मित्र वाढदिवसाला 500 रुपये देतोय, तो आईची 61 आहे, वडिलांची 75 आहे, आजीच्या स्मरणार्थ तो 20,000 रुपये कुसुमाग्रजला देणगी देईल आणि आपण त्या पेटीतल्या पुस्तकांवरती शिक्का मारूया की यांच्या वाढदिवसानिमित्त ही पुस्तकं मिळाली, म्हणजे वाचणाऱ्याला प्रेरणा मिळेल की ह्याच्यामुळे मला मिळालं आणि ते देण्याची प्रवृत्ती त्याच्यापासून पुढे चालू होईल. समजा 20,000 एखाद्याला शक्य नाही झालं तर 10,000चे 2 जण घेऊ, आपण 2 नावं टाकू. ते नाही शक्य झालं तर 500, 1000 जेव्हा 20,000 जमतील तेव्हा एक पेटी करू. 2009 साली 11 पेट्या ह्या नाशिकच्या 11 वेगवेगळ्या भागात दिल्या. सुरुवातीला असं वाटलं की ग्रंथ तुमच्या दारी पुस्तकं वाचायला मोफत आहेत. साधारणतः मोफत या शब्दाचा आपल्याला अर्थच कळत नाही. त्यामुळे ज्या बायका जेव्हा सांगतात की अहो एकावर एक साडी फ्री आहे, मोफत आहे, मग पुरुषाला माहिती असतं की बाबा या दोन्हीचे पैसे त्यांनी घेतले. कारण या जगामध्ये कुठलीच गोष्ट मोफत नसते. जेव्हा आपण एखाद्याच्याकडे जातो, आपण चहा पितो, जेवतो, तर आपल्याला मोफत असतं पण त्यांनी खर्च केलेला असतो. तुम्ही बघा, एकीकडे जेव्हा इमारती उभ्या राहतात तेव्हा डोंगर खचलेले असतात, कुठून तरी निघतं आणि कुठेतरी येतं. त्यामुळे त्याचं मोल आपण चुकवलं नाही म्हणून आपण त्याला मोफत म्हणणं ही पण चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे मोफत काहीच नसतं. मग अशी पुस्तकं कुसुमाग्रज प्रतिष्ठान देते. मग ते कोणाचा फक्त कुसुमाग्रजांचा विचार किंवा एखाद्या धर्माचा विचार किंवा असा काही प्रचार करते का? जुनं पानं काही आणून देते का? या सगळ्याला त्यांना तडा गेला. कारण नव्या कोऱ्या पुस्तकांच्या दर्जेदार पेट्या जेव्हा त्या लोकांपर्यंत वाचायला उपलब्ध झाल्या, 4 महिन्यांनी कुसुमाग्रज प्रतिष्ठान एकीकडची पेटी दुसरीकडे, दुसरीकडची तिसरीकडे, म्हणजे वाचक एकाच ठिकाणी, पेट्या फिरत्या. मग समजा अच्युत गोडबोले यांचं ह्या पेटीमध्ये नादवेद आलं असेल तर पुढच्या पेटीत झपूर्झा असेल, त्याच्या पुढच्या पेटीत बोर्डरूम असेल, अशा पद्धतीने त्याच्या पुढच्या पेटीत मुसाफिर असेल. म्हणजे विविध लेखक त्यांची विविध ग्रंथसंपदा तुम्हाला घराच्या बाहेर न पडता तुमच्या प्रांगणामध्ये वाचायला मिळावी म्हणून ग्रंथ तुमच्या दारी 2009ला आपण 11 पेटीने नाशिकमध्ये सुरू केलं. झालं असं की पहिल्यांदा ज्या सगळ्या भीती होत्या मनातल्या त्या प्रत्यक्ष कोरी करकरीत पुस्तकं 700-800 रुपयाची पुस्तकं जेव्हा वाचनालयात सुद्धा मिळणार नाही इतक्या उत्तम दर्जाची, इतक्या उत्तम प्रतीची आणि नवी कोरी पुस्तकं वाचकांच्या हातात पडल्यानंतर त्याचा वास, त्याचा गंध, त्यामुळे ज्यांच्या वाचनाबद्दल मागे राहिले होते त्यांचं वाचनाकडे गोडी वाढायला लागली. सामान्यतः तुम्ही बघा की नवीन पिढी जी आहे ते अनुकरण करते. त्यामुळे तुमच्या घरामध्ये जन्मलेल्या मुलाला मोबाईल कसा वापरायचा, रिमोट कसा चालवायचा हे सांगायला लागत नाही. कारण त्यांनी लहानपणापासून आई वडील, आजी आजोबा यांना बघितलेलं जे असतं ते त्याला कळतं. आज दुर्दैवाने असं झालं होतं की प्रत्येकाच्या घरात पुस्तकं वाचणारेच कोणी दिसत नव्हते. त्यामुळे नवीन पिढी वाचनालयाकडे जाण्याचा प्रश्नच नव्हता, कारण ते अनुकरण काय करणार. त्यामुळे ग्रंथ तुमच्या दारीच्या या पेटीमुळे एक चांगलं झालं की घराघरांमध्ये पुस्तकं जायला लागली. किमान त्या आजी आजोबांच्यामुळे त्यांच्या सुना, मुलं ते बघायला लागले, नातवांना वाटायला लागलं की आपण हे पुस्तक वाचलं गेलं पाहिजे. आणि ही ग्रंथपेटी फिरायला लागल्यामुळे 35 जण एकत्र यायला लागल्यामुळे या ग्रंथपेटीची संवादिनी झाली. लोक एकमेकांना भेटायला लागली
एकमेकांशी बोलायला लागली, पुस्तकांवर चर्चा करायला लागली. आणि वाईट गोष्टी फार पटकन पसरतात, पण चांगल्या पण पसरतात. त्याचं उत्तम उदाहरण ग्रंथ तुमच्या दारी आहे. नाशिकला सुरू झालेल्या या उपक्रमाला अनेक वृत्तवाहिन्या, वृत्तसंस्था, प्रसिद्धी माध्यमं यांनी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोलाची मदत केली आणि नाशिकच्या सीमारेषेच्या बाहेर या पुस्तकांनी पाय ठेवले आणि हळूहळू पूर्ण महाराष्ट्र पादाक्रांत केला. याच्यामध्ये आधार आश्रम, जेल, 6 सेंट्रल जेलमध्ये पण पेट्या आहेत. जिथे जिथे वाचक आहे तिथे तिथे जाण्यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठान हे काम करत गेलं आणि हा अखंड चालणारा याग हा असा सुरू राहिला. महाराष्ट्रानंतर गुजरात, दिल्ली, सिल्वास, कर्नाटक असं करता करता 11 वर्षापूर्वी दुबईमधनं एका मित्राने विचारलं की आमच्याकडे पुस्तकं येतील का. दुबईला जाताना हे 100 पुस्तकांची पेटी तिथपर्यंत जाणार कशी, तिथे वाचक कसे मिळणार. पण जसं कुटुंब लहान असेल त्याप्रमाणे आई स्वयंपाक करते, कुटुंब मोठं असेल तर आई स्वयंपाक करते, त्या पद्धतीने मुलं सांभाळते. एखाद्या मुलाकडे चांगले पैसे येत असतील, एखाद्याला कमी येत असतील तर आई त्यांची सांगड घालून देते, कारण आई कुटुंब सांभाळते. मग माझ्या लक्षात आलं की तिथे 100 पुस्तकं पाठवून उपयोग नसला तर काहीतरी करायला पाहिजे, म्हणून ग्रंथ तुमच्या दारीची 25 पुस्तकांची एक छोटी पेटी तयार झाली. आणि मग ह्या पेट्या सुरुवातीच्या काळामध्ये दुबईमध्ये त्यांनी पाय ठेवला, त्याला 11 वर्ष पूर्ण झाली. मग तिथल्या जवळपासचे 2-4 वाचक त्या पेटीमधून वाचायला लागले. आत्तापर्यंत योजनेचं स्वरूप हे सर्वार्थाने असं होतं की सार्वजनिक उद्यानासाठी कोणीतरी उद्यान सांभाळतंय, त्याची राखण करतंय, त्याचं पोषण करतंय आणि कोणीतरी येऊन त्याचा आस्वाद घेतंय. कारण अनेक लोकांनी वाचनासाठी मदत केलेली वाढदिवसाच्या निमित्त ती समूहाने वापरायची. त्यामुळे अशा पद्धतीने हे काम चालू झालं आणि हे काम वाढता वाढता भारताबाहेर त्यांनी पाऊल ठेवलं 11 वर्षापूर्वी. आज संपूर्ण UAE मध्ये ही योजना आहे. कारण अशा पद्धतीची पुस्तकं आपल्या घरापर्यंत मिळणं ही एकमेव योजना लोकांच्यापर्यंत पोचायला लागली आणि त्याचा प्रचार प्रसार व्हायला लागला. हळूहळू करता करता दुबईमध्ये, अख्खं UAE मध्ये आज सगळीकडे पेट्या आहे. दुबई, नेदरलँड, टोकियो, अटलांटा, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, फिनलँड, वॉशिंग्टन DC, बे एरिया, मॉरिशस, सिंगापूर, ह्युस्टन, डॅलस, नॉर्वे, लंडन, आत्ताच फिलाडेल्फियाला पण पेट्या गेल्यात आणि बहुतेक पुढच्या आठवड्यामध्ये न्यू जर्सी आणि त्याच्यानंतर फ्लोरिडा. म्हणजे जगाच्या कानाकोपऱ्यातल्या कुठल्याही मराठी वाचकाला मराठी पुस्तक पोहोचवण्यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानची ग्रंथ तुमच्या दारी योजना सुरू झाली. हे सर्व करताना एक पक्क लक्षात होतं की वाचकाला पुस्तक मिळालं जसं पाहिजे तसं ज्यांनी मदत केली त्यांनी पुस्तकाकरता केली. त्यामुळे ह्या योजनेत जोडले गेलेले सगळे असंख्य समन्वयक, लाखाच्या वर पुस्तकं आज या योजनेत आहेत, अनेक समन्वयक आहेत. यांच्यावरती कुठलाही रुपया कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा खर्च नाही झाला पाहिजे. मग त्यासाठी गावोगावी फिरणं असेल, राहणं असेल, जेवण असेल. मला आनंद असा आहे की ह्या साधारणतः या सगळ्यासाठी गेल्या 16 वर्षामध्ये 7.5 लाख किलोमीटरचा नुसता मला प्रवास झालेला आहे. त्याच्यासाठी लागणारं डिझेल, त्याच्यासाठी लागणारं जेवण खाण हा खर्च. पण मला असंख्य मित्र आहेत, त्यामुळे कोणतरी आनंदाने वाढदिवसाला मला ते पेट्या चांगल्या चांगल्या गाडीत घेऊन त्या गावाला नेत आला. हळूहळू भारताच्या बाहेर पाऊल टाकलं आणि प्रचार प्रसार वाढत गेला. आज गेल्या 16 वर्षामध्ये संपूर्ण जगामधल्या 18 देशांमध्ये पेट्या आहेत. 4 कोटी रुपयापेक्षा जास्त किमतीची ग्रंथसंपदा आज वाचकांपर्यंत उपलब्ध होत आहे. आणि मग हा पसारा कुठपर्यंत आहे तर हा जोस्तोवर वाचक आहे तोस्तोवर हे चाललं गेलं पाहिजे. कारण ज्या वाचनालयाचे आज आपण अध्यक्ष म्हणतो किंवा पदाधिकारी म्हणतो, 2 पिढ्यानंतर आपल्या नातवाला आपण काय सांगणार, हे वाचनालय का संग्रहालय आहे, कारण याच्यात लाख पुस्तकं आहेत, ते कशाला कोणी वाचायला समोर नाही आहे. त्यामुळे आज जसं एखाद्याकडे छान ध्वनिमुद्रित कॅसेट असेल एखादी छान आणि त्याच्यात खूप पंडितजींचं चांगलं गाणं असेल, पण 2 पिढ्यानंतर ते कोणाला दिलं तर तो नातू म्हणेल आजोबा वाजवू कशावर. कारण वाचनाचा प्रकार बदलत जाईल. मेन तुम्हाला विचार पोचवायचे आहेत. आपण या वाचनाची एक चांगली गोष्ट जेव्हा आहे, पुस्तक हे मुलांसाठी खूप उपयुक्त आहे. कारण जिथे एकाग्रता येते तिथे पुस्तकाचं वाचन व्हायला पाहिजे. कारण आपली 5 ज्ञानेंद्रिय जी आहे ना ती एकवटून काम करतात. जे आपले डोळे पण त्याच्यात गुंतलेले असतात, आपला स्पर्श त्याला असतो, आपणच बोलतो आणि ते ऐकतो. त्यामुळे ज्याला एकाग्रता म्हणतो, ही एकाग्रता जी मुलांच्या आजकाल भंग व्हायला लागलेली आहे. तर वाचनाने एकाग्रता वाढते आणि वाचनाने माणूस समृद्ध होतो, हे जे कुसुमाग्रजांना अभिप्रेत होतं. त्यामुळे वाचन संस्कृती वाढवण्याची ही घोडदौड जी आहे ही अशीच चालू राहिली. मग हळूहळू विश्वास ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून आपण लहान मुलांसाठी पेट्या केल्या. आज ज्या शाळांमध्ये वाचनालय नाही त्या शाळांमध्ये, आश्रम शाळांमध्ये अशा लहान मुलांच्या पेट्या फिरायला लागल्या. नॅब मोडक सेंटर जे आहे नाशिकचं ते आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या 65 अंध मुलांच्या ज्या शाळा आहेत त्यांच्याकरता बोलकी पुस्तकं अशी फिरत्या पुस्तकांच्या पेट्या आहेत. त्यामुळे वाचन कमी झालं आहे
असं कधीच कुसुमाग्रज प्रतिष्ठानला वाटलं नाही किंवा वाचक नाही आहेत असं कधी वाटलं नाही. उत्तम दर्जेदार साहित्य वाचकापर्यंत पोचलं पाहिजे म्हणून 16 वर्ष अनेक जण या योजनेसाठी स्वतःहून धडपड करत असतात आणि हे कार्य अविरत चालू आहे आणि ते चालूच राहील अशी माझी इच्छा आहे. तुमच्या माध्यमातून पण तुम्हाला ह्याला मदत करता आली, कुठल्या गावामध्ये तुम्हाला पुस्तकं हवी असतील तर नक्की संपर्क करत जा. कारण शेवटी वाचाल तर वाचाल असं नुसतं म्हणून होत नाही. माझ्याकडे खूप पुस्तकं आहेत असं म्हणून होत नाही. कारण ती पुस्तकं आज वाचती राहिली पाहिजेत, समाज समृद्ध झाला पाहिजे आणि मुलं खऱ्या अर्थाने माणूस जर व्हायचे असतील तर नुसत्या मार्कांसाठी वाचनापेक्षा अवांतर वाचन हे मुलांपर्यंत पण पोचलं पाहिजे. आज परदेशामधल्या अनेक पिढ्या पुढच्या ज्या आहेत त्यांना मराठीचा गंध नाही असं नको व्हायला जर असेल तर तिथल्या मुलांपर्यंत पण आपण बालसाहित्य पाठवतो, जेणेकरून मराठी भाषा ही समृद्ध भाषा वाचनाच्या माध्यमातून सुदृढ पण होईल, टिकेल पण आणि रुजेल पण याची प्रतिष्ठानला पूर्ण खात्री आहे. या निमित्ताने अनेक देणगीदार, अनेक वाचक, अनेक समन्वयक हे जोडले गेलेले आहेत. उपक्रम साधा आहे कारण आपण एक कुटुंब म्हणून जर विचार केला तर कुठलीही गोष्ट अशक्य नसते. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात जर एखादी आई आपल्या मुलीला लोणचं पाठवू शकत असेल तर वाचकाला पुस्तक पाठवणं फार काही अवघड गोष्ट नाही आहे. सध्या फक्त एकच कमतरता आहे, माणसाला नक्की काय करायचं ते कळत नाही. ज्या घरामध्ये नवरा आणि बायको यांच्या दोघांच्या मिळून नुसत्या मोबाईलची किंमत 1 लाख रुपये असते, त्या घरात 200 रुपयाचं पुस्तक पण आणत नाहीत. कारण त्या मोबाईलमधनं त्यांना काय मिळतं माहीत नाही. पण 200 रुपयाचं आलेलं पुस्तक तुमचं आयुष्य समृद्ध करतं हे समजायला थोडासा वेळ लागतो. पण ते समजायला लागलं तर ते टिकेल पण आणि रुजेल पण. आणि त्याच्याकरता प्रत्येक मराठी माणसाच्या पुस्तक घरामध्ये त्याच्या टिपायावरती, त्याच्या मेसखान्यामध्ये चांगलं दर्जेदार पुस्तक दिसायला लागलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठान, विश्वास ज्ञान प्रबोधिनी आणि आमचे सगळे कार्यकर्ते हे अविरत काम करत असतात. या सगळ्या प्रसार माध्यमांमधून तुमच्यापर्यंत पोचायला मिळालं आणि तुमच्यामधनं अजून नवीन वाचक जोडले गेले, अनेक जण जोडले गेले तर ही योजना अशीच भरभरत राहील. बोलायला खूप आहे, अनेक अनुभव आलेले आहेत, अनेक देशांमध्ये पेट्या जाळण्याचं काम सुरू आहे. पण ह्याच्यातला गर्भित अर्थ जर कळला तर तुम्हाला आणि आम्हाला समृद्ध करणारं फक्त हे पुस्तक आहे. आणि आपण नुसती मोठ्या माणसांची चरित्र वाचतो, प्रत्येकजण सांगतो की त्याचं आयुष्य घडलं, त्याला पुस्तकं महत्त्व खूप आहे. पण आपण काय करणार, आपण मोठे कधी होणार. त्यामुळे आपणही मोठं होऊया, वाचूया आणि वाचत राहूया.